श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे आणि ते शास्त्र समजून घेऊन नंतरच आपण मग प्रत्येक गोष्टीचा हा विचार करायचा असतो। तर आज आपल्या मनात असा प्रश्न पडतो किंवा तुम्हाला खूप जणांनी असं म्हटलं आहे की स्त्रियांनी नारळ फोडू नये। मग तुम्ही कधी हा असा विचार केलाय का की स्त्रियांनी नारळ का फोडू नये? शास्त्रात त्याच्यामागं काय कारण आहे किंवा वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा त्याच्यामागं कारण हे असू शकतं। तर आज आपण तेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नारळ फोडणे म्हणजे आपल्या तामसिक आणि राजसिक प्रवृत्तीचा नाश करून सात्विकतेला समर्पण करणे आहे। परंतु हा नारळ कोणी फोडावा? प्राचीन धर्मशास्त्रानुसार यज्ञ, याग, होम, बलिदान यामध्ये पुरुषत्व हे ऊर्जात्मक स्थान मानले जाते। तर हे पुरुषत्व लिंगाशी संबंधित नाही, तर ते आहे ऊर्जेसंबंधी। आता नारळ फोडणे हे सूक्ष्म यज्ञ कार्य आहे। इथे कर्मकांडांच्या ऊर्जेचे नियम अति महत्त्वाचे मानले जातात। आता तुम्ही विचार करा, स्त्रिया मासिक धर्माच्या काळात शरीराने अधिक ग्रहणशील असतात। त्यांच्या शरीरात नैसर्गिक ऊर्जेचे चक्र खूप संवेदनशील असतं आणि नारळ फोडणे हे एक स्फोटक क्रिया आहे। तो एक स्फोट होतो, तिथे एक स्फोट होतो। त्यांचा मनावर आणि शरीरावर सुद्धा स्फोट होतो असं शास्त्र सांगतं। अनेक गुरु संप्रदायामध्ये स्त्रियांना यज्ञ, होम, बलिदान यासारख्या ठिकाणी नारळ फोडणे किंवा इतर क्रियापासून दूर ठेवण्याची सूचना दिली आहे। हे नियम स्त्रियांना कमी लेखण्यासाठी नाही, तर त्यांच्या नैसर्गिक ऊर्जेच्या सन्मानासाठी बनवले गेले आहेत। तुमच्या मनात असा प्रश्न पडला असेल की खरंच हा विचार योग्य आहे का? हा विचार म्हणजेच काय? तर स्त्रियांना नारळ फोडणे म्हणजेच त्या नारळामध्ये जे स्फोटक असतो ते स्त्रियांसाठी अयोग्य असतो, म्हणजे त्यांना हा कमी लेखण्यासाठी नियम हा बनवला नाही। मग हा नियम का बनवला आहे असा प्रश्न तुमच्या मनात तर पडलाच असेल ना? तर चला पाहूया त्याच्या मागं काय कारण आहे। हिंदू धर्मात नारळाला खूप असं पवित्र मानलं आहे। जेव्हा आपण देवाला नारळ अर्पण करून फोडतो तेव्हा आपण आपला अहंकार, नकारात्मक प्रवृत्ती देवांच्या चरणी समर्पित हे करीत असतो। हा एक धार्मिक विधी आहे। ह्या विधीमध्ये ऊर्जेचे संतुलन खूप महत्त्वाचं आहे। प्राचीन शास्त्र सांगतं की नारळ फोडणे ही एक स्फोटक क्रिया आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा ही निर्माण होते आणि ती ऊर्जा एखाद्या यज्ञासारखं कार्यही करत असते। पण स्त्रियाचं शरीर आणि त्यांची ऊर्जा ही वेगळी असते। स्त्रियांचं शरीरावर हे नैसर्गिक ग्रहणशील आहे। स्त्रियांचं शरीर हे एक नैसर्गिक ग्रहणशील आहे। त्यांच्या ऋतुचक्रादरम्यान त्यांची ग्रहणशीलता जास्त वाढते। अशा वेळी नारळ फोडण्यासारखी स्फोटक क्रिया त्यांच्या ऊर्जा संतुलनावर परिणाम करू शकते। त्यामुळे त्यांच्या शरीरावर आणि मनावर नकारात्मक परिणाम हा घडू शकतो। म्हणूनच प्राचीन काळात स्त्रियांना अशा स्फोटक कर्मकांडापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो। परंतु हा एक विचार एका बाजूने केला तर योग्यच आहे, परंतु हा विचार आजच्या काळात किती योग्य आहे ते आज आपण थोड्या पाहूया। आजच्या पण मनात हाच प्रश्न पडला असेल की आजच्या युगात हा नियम खरंच बरोबर आहे का? नारळ फोडणे हा एक विधी आहे, तो विधी सर्वांना करता यावा, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो। अनेक ठिकाणी स्त्रिया या नारळ फोडतात। नवसाचा नारळ पण स्त्रिया अर्पण करतात आणि त्या फोडत पण असतात। हा विधी योग्य काळात हा केला जातो। यात लिंगभेद नाही, तर ते एक ऊर्जेचं शास्त्र आहे। हे शास्त्र आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी आपल्या अनुभवातून तयार केलं आहे। यात अनेक विद्वान सांगतात की परंपरा स्त्रियांच्या रचनात्मक ऊर्जेचा सन्मान करण्यासाठी बनवली आहे। ही परंपरा ही स्त्रियांच्या रचनात्मक ऊर्जेचा सन्मान करण्यासाठी बनवली आहे, नाही की त्यांना वेगळ्या साधनेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा नियम बनवला आहे। म्हणजेच त्यांना त्या काळात योग्य साधना करण्यासाठी आणि त्या साधनेला प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा हा नियम बनवला गेला आहे असं सांगितलं जातं। परंतु आजच्या काळात हा नियम कदाचित बदलायला हवा असं पण तुम्हाला वाटत असेल, कारण आध्यात्मिक साधना आणि भक्ती ही कधीही लिंगाच्या मर्यादित बंदित नसते। म्हणूनच हा विचार आपल्याला नव्याने समजून घेणे खूप आवश्यक आहे। स्त्रियांनी नारळ फोडू नये हा नियम स्त्रियांना काही कमी लेखण्यासाठी म्हणून बनवला गेला नाही,
तर तो बनवला गेला आहे त्यांच्या रचनात्मक ऊर्जेचा सन्मान करण्यासाठी, हे तुम्ही लक्षात ठेवा. स्त्रिया नक्कीच नैसर्गिक ग्रहणशील आहेत आणि त्यांची ग्रहणशीलता ही त्यांची ताकद आहे, त्यांची शक्ती आहे आणि ह्या शक्तीमुळेच नारळासारख्या 100 अडचणी 100 शक्ती त्या स्वतः गिळंकृत करू शकतात. म्हणून त्यांना ही फोडण्याची काही गरज उरत नाही. म्हणून आज कित्येक मंदिरात स्त्रिया ह्या नारळ अर्पण करतात. काही ठिकाणी त्या नारळ पण फोडत असतात. हा विधी योग्य काळात केला आणि योग्य ऊर्जेत केला जातो, हे त्याच्या मागं शास्त्र आहे. तर याच्यामध्ये कुठलाही लिंगभेद नाही, तर हे एक ऊर्जेचं शास्त्र आहे. आपल्याला आपलं शास्त्र हे समजून घेतलं पाहिजे. आपल्याला शास्त्र हे ऊर्जेची खोली आहे आणि ते आपण समजून घेतली तर नक्कीच तुम्हाला त्याच्या मागं शास्त्र हे कळत असतं. त्यामुळे तुम्हाला कोणी विचारलं की बाई का नारळ फोडत नाहीत किंवा स्त्रिया का नारळ फोडत नाहीत, तर त्यांना शांतपणे उत्तर द्या. त्यांना कारण सांगा की नारळासारख्या 100 अडचणी स्त्रिया ह्या स्वतः गिळून टाकत असतात. त्यामुळं त्यांना फोडायची काहीच गरज नाही. स्त्रियांनी नारळ फोडू नये हा त्यांच्यासाठी काही कमीपणाचा भाग नाही, तर तो आहे परंपरेचा भाग. काहीसाठी हा प्रश्न आहे, पण ह्या परंपरेचा नियम आणि या ऊर्जेचं शास्त्र तुम्ही समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. स्त्रियांच्या रचनात्मक ऊर्जेचा सन्मान करण्याचा हा भाग होता. आजच्या काळात आपल्याला नव्यानं समजून घेण्यात यावं. हे आध्यात्मिक साधन आणि भक्ती ही कधीही लिंगाच्या मर्यादित बंदिस्त नसते. म्हणून हा एक संदेश आहे. विचार करा आणि समजून घ्या. आपलं शास्त्र समजून घ्या. त्याच्यामागं खूप असं वैज्ञानिक कारण असतं. म्हणून उगाच कुणी म्हटलं म्हणून त्यांच्याबरोबर तुम्ही चलू नका. स्त्रियांनी नारळ फोडू नये हे याच्यामागं कारण असतं. त्यामुळे हे शास्त्र आणि हे कारण तुम्ही नक्कीच समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या शास्त्रानुसार वागण्याचा सुद्धा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.